श्रावण सोमवार, भक्तांची मंदिरात गर्दी. पण सिद्धेश्वर मंदिरात मंगळवारी जे घडलं ते निव्वळ दर्शन नव्हतं, तर होतं एक मोठं राजकीय गणित. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे दोन्ही गट अचानक एकाच रांगेत, एकाच फ्रेममध्ये, एकाच फोटोत दिसले आणि सोलापूरच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार खसखस पिकली. प्रश्न एकच, हे दर्शन होतं देवाचं की आजच्या सर्वसाधारण सभेतल्या BOT वाटणीचं समीकरण जुळवण्याचं? कारण योगायोग म्हणावा तर हा फारच सोयीस्कर योगायोग आहे. भाजपने शहरातील मोक्याच्या जागा BOT तत्वावर देण्याचा घाट घातला आणि इथूनच सुरू झाली अंतर्गत रस्सीखेच. सुरुवातीला 7 जागांचा घाट होता, पण नगरसेवकांमधल्या गटबाजीमुळे अखेर फक्त 2 जागांवर गाडी अडकली. म्हणजे 5 जागा कुणाच्या दबावाखाली गायब झाल्या, कुणाचं गणित फसलं, हे प्रश्न आता चर्चेचा विषय बनले आहेत. आणि नेमकं याच वादाच्या तोंडावर दोन्ही देशमुख बंधू एकत्र मंदिरात हा निव्वळ योगायोग मानायचा की आजच्या सभेपूर्वीचं शक्ती प्रदर्शन आणि तह मानायचा? उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, दीपक जमादार यांची उपस्थितीही या गोळाबेरीज दर्शनाला अधिकच वजन देऊन जाते. आता खरी परीक्षा सर्वसाधारण सभेत होणार आहे. देवाचे आशीर्वाद घेतलेले हे दोन्ही गट सभागृहातही असेच एकसंध राहतात की पुन्हा एकदा फुटीचं राजकारण समोर येतं, याकडं संपूर्ण सोलापूरचं लक्ष लागलंय.